आहे कच्च्या कैऱ्या चालू झाल्या की पन्ह बनवायला सुरुवात होऊन जातं. भाताबरोबर पोळी बरोबर सरगोंड्या. नमस्कार यूट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला आज काय बनवायचं आहे तर बघूया. गरमी आज बनवणार आहोत आपण कच्च्या कैरीचं पन्ह, विदर्भ स्पेशल कच्च्या कैरीचं पन्ह. तर बघूया आपण कसं तर अशा कैऱ्या मिळाल्या मला बाजारामध्ये. तोतापुरी कैऱ्या आहेत ह्या. तर याचा आपण आता बनवूया कच्च्या कैरीचं पन्ह. तर साल काढून घेऊया कैरीची. हे तोतापुरी असले की याला जास्त साखर लागत नाही. दुसऱ्या कैऱ्या असल्या की खूप साखर लागते, आंबट असतात म्हणून. तर मी हे तोतापुरीच कैरी घेतली. तर खूप छान पन्ह होतं उन्हाळ्याच्या दिवसाचं. आमच्याकडे खूप बनवतात हे पन्ह विदर्भामध्ये. छान मस्त साल काढून घेतली. आता कट करून घेऊया कैरी. आता बारीक काप करून घेऊया हे कैरीचे. छान लागतं पन्ह मस्त हे. भाकरी बरोबर पोळी बरोबर कुस्करून खायला खूप छान लागतं आणि असं प्यायला पण मस्त. तर असे कट करून घेतले. हे पाणी उकळत ठेवलंय. पाण्यामध्ये चाळण्यामध्ये हे तुकडे वाफाळून घ्यायचं. असे अख्खे कैऱ्या पण उकडून घेऊ शकतो आपण, पण मी असं पटकन होऊन जातं. ते गरम गरम याच्यामध्ये पटकन काढता पण येत नाही ना. हे थोडंसं उकडलं की पटकन होऊन जातं. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं उकडलेलं. याच्यामध्येच घालायची साखर. साखर आपल्याला चवीनुसार घालायचं, केवढी पाहिजे तेवढी. आणि भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. हे केलंय बारीक मस्त. छान झालंय. आता घालू याच्यामध्ये तूप. घरगुती तूप आहे छान मस्त. तुपाची देऊया फोडणी. तुपाने टेस्ट खूप छान लागते पन्ह्यामध्ये. याच्यामध्ये घालूया मोहरी आणि जिरं. जिरं छान तडतडलं की घालूया आपण मस्त तडतडलंय आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्याने चव छान लागते. तर आता हे मिश्रण याच्यामध्ये ओतूया आणि पाणी घालायचं वरून. मग पाणी घालून घ्यायचं. आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं पाणी आपण घालू शकतो. किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे हे आपल्यावर आहे. ऊन तर एवढं चालू आहे विदर्भामध्ये, खूप कडक ऊन चालू आहे. हे वेलची पूड बाहेर निघालच नाही, ऊन आलं एवढं ऊन आहे. झाडांना पाणी घालते ना तर संध्याकाळपर्यंत झाडांची माती पण सुकून जाते, एवढं ऊन आहे. याच्यामध्ये घालूया थोडासा आपण रंग हिरवा. हिरव्या कलरने छान दिसतं ते. नाही घातला तरी चालतं, पण माझ्याकडे आहे म्हणून मी फ्रूट कलर घालून घेतलाय. बघा किती चांगला मस्त रंग दिसत आहे, छान मस्त. आणि एक उकळी येईपर्यंत मस्त शिजवून द्यायचं. झालंय आपलं पन्ह तयार. हे बघा मस्त. असं बनवून ठेवलं की 8 दिवस पण फ्रीजमध्ये राहते चांगलं मस्त. थंड ठिकाणी राहते 4-5 दिवस वर जर असलं तर. हे झालं आपलं पन्ह तयार मस्त टेस्टी पन्ह. तर हे बघा, हे झालं आपलं कच्च्या कैरीचं पन्ह. तेच करून बघते मी. खूप छान झालं, सुंदर झालंय, मस्त चविष्ट कच्च्या कैरीचं पन्ह. हे विदर्भ स्पेशल आहे. कच्च्या कैऱ्या चालू झाल्या
की पन्ह बनवायला सुरुवात होऊन जातं. भाताबरोबर, पोळीबरोबर, सरगोंड्या शेवड्याबरोबर खातात हे पन्ह. आणि असं प्यायला पण 4-5 दिवस चांगलं राहते थंड ह्याच्यामध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्ही पण बनवा असं.